सण क्वालिफाय झालेला आहे सेमीफायनल करिता. फ्री क्वार्टर आपल्याला पाहायला मिळणार ही आणि याच्यातनं जो जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटची मॅच आगासन सोबत खेळणार आहे सेमीफायनल. कौसागावचे कोणी वरिष्ठ आले असतील तर आपण या व्यापीडाईसवरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तसेच माथाडीचे कोणी आले असतील तर वरिष्ठ आपण या आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रणव सोबत आलेत राज माफ करा आणि बॉलिंग मार्कवरती सिनियर ओमकार. राऊंड विकेट. पहिला बॉल ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. वाईट बॉलनं सुरुवात झालेली आहे पहिल्या डावाची. 4 ओव्हरची मॅच. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या सेट केली होती. पहिल्या विकेट करिता 50 पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या राजानी. प्रणवनं यावेळेचा चांगला चेंडू वाईट यॉर्कर. याच्या आधी हाच प्रयत्न तो चेंडू ऑप्टिकच्या जास्त बाहेर पाहायला मिळाला. आताचा ओमकारचा दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ओमकारची खासियत आहे की खूप लवकर तो षटक कंप्लीट करत असतो. वेगळ्या अँगलने तो बॉलिंग करत असतो. विकेटची शक्यता आहे. डाऊन द बॉल. फिल्डर आहेत परतावा लागेल प्रणवला मैदानाच्या बाहेर. पहिल्या धक्का लागत असताना गावदी माथाडीला मॅच मध्ये रन्स 1 विकेट गेलेली 1. प्रणव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेत. 1 डाऊन आलेत मैदानामध्ये. या मॅचमध्ये जरूर मोठा संघर्ष करावा लागेल कारण का समोर आपण बघितलं तर कौसा संघ देखील एक दर्शकदार त्यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. राऊंड विकेटनं ओमकार पुढचा चेंडू घेऊन तयार. दाब 1 विकेट गेलेली 1. इव्हिनिंगचा सेशन आता सुरू होतोय. सेप आउट झाले. फटका चांगला आहे. पॉवर प्ले सुरू. चेंडू वेगाने चाललेला आहे. कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं धावा मिळतील 4. बाटमधून चौकार पहिला आला. स्लॉकशिपचा प्रयत्न होता. ऑन साइड लास्ट विकेट खेळलेत. मोठी चेस आहे. फिल्डर चेंडूचा पाठलाग जरूर करतोय. काही शरण सिकटनं मिळतील. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 3 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती. स्कोर बोर्ड. पहिलं षटक ओमकारनं दोनच प्लेयर सध्या तरी एक ऑन साइडला स्क्रीनच्या दिशेने आणि मिड विकेट ठेवलेला आहे कौसा टीमला. फटका चांगला आहे. राजच्या बॅटमधून रसिकेकडे चांगला मिळतील. गॅप मोठी आहे. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू पाहता पाहता स्लीपर कव्हरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा.
स्कोर बोर्ड वरती फुल टॉस आहे, खराब चेंडू, फक्त दिशा दिलेले पेटन शॉट खेळलेले राजना. रन चांगला मिळतील, चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सेकंड ओव्हर मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये 18 आलेले आहेत. इव्हिनिंगचं सेशन सुरू झालेलं आहे आणि क्लायमेट खूप चांगलं असतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, सावली मैदान देसाईचं. चांगला शॉट आहे, बाक टू द बॉलर खेळले पॉल मध्ये, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. चांगली सुरुवात करत असताना सेकंड ओव्हरची षटकामध्ये निलेश. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना, सेप आउट झाले जरूर. चेंडू बघतो आपण, चांगले चांगले लेंथ आपल्याला पाहायला मिळते. लेंथ आणि टप्पा, वाईट शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर. रिव्ह कुठलाच नसणार आहे, फक्त अंपायरला दरम्यान ही मुभा दिलेली आहे. बाकी कुठल्या टीम किंवा कॅप्टन DRSची मागणी आपण अजिबात करायचीच नाही. जो अंपायर निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करायचा आहे. आम्ही सकाळीच स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरच तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचवल्या होत्या. रनसीत 18, पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाले निलेशचे. ऑन साईडला टर्न केला फटका, मिड विकेटला फिल्डर आहेत कल्पेश. त्याचबरोबर मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 19, 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, 40+ धावा बनवणं गरजेचं असेल. कौसा टीमकडे देखील बॅटिंग ऑर्डर खूप चांगला आहे त्यांचा. कल्पेश, ओमकार चांगले खेळत आहेत सध्या तरी. षटका दिली पुढील चेंडू, समोर राज पाटील. रिवर्स खेळले जरूर, रन्स इकडनं चांगला मिळतील. थर्डमॅनला आउटफील्ड भरपूर दर्जेदार आहे. चेंडू पाहता पाहता थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. पुढे स्कोर बोर्ड 23 धावा आहेत. षटकातील पुढील चेंडू निलेश. सर्वात विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूना बाटचा संपर्क अजिबात नाही, तसा डॉट बॉल. चांगला बॉलर आहे निलेश देखील. विकेट टू विकेट त्याच्या आपल्याला सातत्यानं बॉलिंग पाहायला मिळते. या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठी धावसंख्या आपण बघितली, 18 आल्या होत्या. त्याच्यानंतर षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5च झालेल्या आहेत. त्याचं कारण निलेशने केलेली चांगली बॉलिंग, कमबॅक करत असताना आपल्या टीम करिता. नेक्स्ट बॉल, यावेळेचा फटका चांगला आहे. स्कोर द विकेट खेळले, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4.
मागणी. चला तिसरा अंपायर पोहोचा आपण मैदानाच्या आतमध्ये. तिसरे पंच पोहोचलेत मैदानामध्ये. ज्युनियर ओमकारच्या पॉलिंगच्या शैलीमध्ये ऑब्जेक्शन आहे, त्याचकरिता थर्ड अंपायर पोहोचलेत. मॅचला सुरुवात. फुल टॉस सुरू होता. ऑन साइडला टर्न केला फटका. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल वेगानं राजनं दुसरी धाव कंप्लीट केलेली. कॉलिंग खूप महत्वाची असते आणि तीच कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. जसा फटका खेळले त्याने बॅटरला कॉल केला की 2 धावा करायच्यात, मला स्ट्राईक हवी आहे. तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 3-0 30 धावा. क्लायमेट सुंदर होत चाललेला आहे. करावे चेंडू. पॅटर्न शॉट खेळले. रन चांगला मिळतील. पाठवला चेंडू स्क्वेअर लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. हा फटका वारंवार खेळत असतो राज पाटील. पॅटर्न शॉट आहे त्याचा, तोच आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक इनिंग मध्ये तो 1 ते 2 फटके तिथे खेळतच असतो. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बोल्ड. राज पाटीलची विकेट. खेळाडू बाद. एकूण 36 आहेत. थर्ड ओव्हरचा खेळ सुरू आहे. नेक्स्ट बॉल. सफल झाले बॅटर. भरपूर सफल झाले होते. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. तसं बघतो आपण डॉट बॉल. ओमकार कमबॅक करत असताना राज पाटीलची विकेट घेतलेली. मॅच मध्ये जरूर वापसी करण्याची एक नामी संधी आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. लेंथ आणि टप्पा अतिशय चांगला. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू. हा देखील विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट आलेले आहेत. राज पाटील बाद झाल्याच्या नंतर कौसा संघ पुन्हा कंबर कसणार या मॅच मध्ये सांगत असताना बॅक टू बॅक 2 आलेले डॉट. एकूण बघतो आपण संपलेला षटक 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरी 36 धावा. गावदेवी माताडी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मॅच मध्ये.
कल्पेश गोवारी आहेत लास्ट ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवरती रन्स बघतो आपण धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. त्याच्यानंतर निलेशनं कमबॅक केला, 9 खर्च केला. पुन्हा ज्युनियर ओमकारनं 9 खर्च केला मॅचमध्ये कमबॅक करत असताना. कल्पेश गोवारी लास्ट ओव्हरमध्ये साकिंगला आपल्याला बॅटर पाहायला मिळतील आकाश. गवारीचा पहिला चेंडू ओद विकेटना. फुल टॉस एक खराब चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे. चेंडूला पाठवल्या पॉइंट मॉन्टेलच्या बाहेर. धावा 4. पहिला चेंडू जसा फुल टॉस आला आणि रिव्हर्स खेळले. 4 ते 4 धावा वसूल करत असताना चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 40 वरती आहे. 50 प्लस धावसंख्या, कदाचित 50 पाहायला मिळेल आपल्याला. स्टेप आउट झाले ऑन साइडला. पूलचा फटका. आपण पूल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल असू शकेल. वेगवान थ्रो आलेली आहे. विकेट इथनं कदाचित मिळाली विकेट. फलंदाज बाद. फिल्डिंग मध्ये चेंजेस सुरू आहेत. कल्पेशचा निर्णायक षटक डेट ओव्हर आहे. एक्केचाळीस धावा धाव बलगावरती. नेक्स्ट बॉल ओद विकेट. कल्पेश चांगला चेंडू. अपील LBW. फलंदाज बाद.
सुस्वागतम सुस्वागतम. आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहतो तो क्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. सन्माननीय माजी आमदार श्रीमान शिवाजी भोईर साहेबांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, आपलं वेलकम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय माजी आमदार शिवाजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ठीक आहे साहेब. मैदानामध्ये सावले म्हणून आपण त्याला म्हणता. ॲक्च्युली मैदानाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या देसाईचा. आणि आमदार साहेबांनी लगेचच सांगितलेलं आम्हाला की महाराजांचंच नाव या क्रीडांगणाला आहे. आणि सुंदर असा मैदान मिळते. विकेट पाक टू पाक विकेट पाहायला मिळतात. योगेश देखील बाद झाल्या. कंबाकर असताना कौशा संघ या मॅचमध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय माजी आमदार शिवाजी भोईर साहेब. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. नवीन बॅटर शुभम आलेत मैदानामध्ये. पूर्णपणे बाकफुटला मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या अनुषंगाने बघतो आपण, जशी राज पाटीलची विकेट मिळाली त्याच्यानंतर कौसा टीमनं जो कमबॅक केलेला मॅचमध्ये जरूर त्यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. धाव परत थांबल्या अक्षरशः 41 वरती. बॅक टू बॅक विकेट चाललेल्या आहेत. त्याचं कारण कल्पेशी दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते. औद विकेट ना समोर ड्राईव्ह करत असताना मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता. डाऊन द बॉल. फिल्डर पोहोचला जरूर होता. उचलून फेक करेपर्यंत तिसरीची मागणी आहे. मात्र इथनं विकेट मिळेल का? कदाचित मिळू शकली असती. फक्त आपण कल्पेशचं लक्षण असल्या कारणाने 3 धावा इथनं मिळतात. रनआउट होऊ शकला असता. पहिल्या मध्ये बॅटिंग करत असताना माताडी एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 44 आणि षटकातील अजून चेंडू आपण बघतोय. शेवटचा बॉल आहे. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतो. पहिली इनिंग सुरू आहे. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. एखादा मोठा फटका 50+ मध्ये, एखादा चांगला चेंडू 50च्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग जरूर आहे. जेलची शक्यता. डाऊन द बॉल. तिथं फिल्डर पोहोचलाय. चांगला प्रयत्न होता. 2 कंप्लीट टीसीचा प्रयत्न असेल का? रनआउटची संधी असू शकते. विकेटला जास्त महत्व आहे. फलंदाज होतील बाद. एकूण पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कॉमेंटर बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र अभिला पण ऐकूया. पुढच्या 4 ओव्हरमध्ये 47 चेस होतील की डिफेंड केला जातील. बॉलिंग अटॅक चांगला आहे गावदे माथाडीकडे. मजाला मॅच मध्ये कॉमेंट बॉक्स मध्ये बदल ऐकूया आमचे समालोचक मित्र अभि यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच.
तर धन्यवाद राहुल सर. बघा विचार केला तर 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजे कौसा संघाला 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बघा प्रमुख पाहुणे देखील मंचावर आहेत, ते देखील सामन्याचा आनंद नक्कीच घेत आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना माथाडी विपक्ष कौसा, सेमीफायनलचा सामना आहे. बघा आता मित्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सार्थकचा विचार केला तर दोन षटक ज्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये देखील टाकलं होतं, तोच आता मात्र पहिलंच गोलंदाजी मार्कवर त्याला प्राचारण केलं कर्णधाराने. आणि आघाडीचे दोन फलंदाज मैदानात दाखल झालेत, कल्पेश आणि ओमकार, ज्युनियर ओमकार आहे. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नक्कीच. क्वार्टर फायनलचा सामना आहे. स्ट्राईक एंडला कल्पेश असेल, नॉन स्ट्राईक एंडला ज्युनियर ओमकार. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी P1चं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सार्थक आलाय. बघा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी राजने केली होती, पण थोडाफार कुठेतरी कमी पडला. शेवटच्या क्षणाला फार कमी धावसंख्येवर रोखलं, तेच म्हणजे माथाडी संघाला. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर 78 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान ठेवलं होतं, तेच म्हणजे शिळी संघासमोर. ते मात्र पाडता आलं नाही शिळी संघाला. शिळी संघ देखील या स्पर्धेतून बाहेर झाला, पण आता मात्र क्वार्टर फायनलचा सामना मैदानात रंगलाय. कौसा विपक्ष माथाडी. तर बघा आगासन संघ आपण रेडी राहायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटकून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सार्थक. स्ट्राईक एंडला असेल कल्पेश. पहिला चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय, पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज सार्थकचं. बघा जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर चौकाराने स्वागत केलं, ऑन साइडला नक्कीच फेकून दिलंय, पुरेपूर फायदा घेतला. पहिल्याच चेंडूवर चौकार, पॉवर प्लेचा पूर्णपूर फायदा. हा चेंडू देखील लॉफ केलाय. आता मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू गेलाय सीमारेषा पार, लॉंगला देखील क्रॉस केलाय. दुसऱ्या चेंडू देखील षटकार आलाय. बघा सर विचार केला तर आता मात्र चांगल्याच गोलंदाजाला प्रति हल्ला चढवलाय, चांगलाच गोलंदाजाला बॅकफुलला टाकण्याचं काम करतायत. मग धावसंख्येचा जर विचार केला तर 14 धावा नक्कीच धावफलकावर लागल्यात. सूर्यगरिता सुरुवात देखील केली आहे, पहिल्या चेंडूपासून बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं आहे, पहिल्या चेंडूवरपासून प्रति हल्ला चढवलाय. आता मात्र कुठेतरी थोडीफार
खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज सार्थक. जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये चांगलीच सुरुवात केली होती पहिल्या सामन्यामध्ये, पण आता मात्र पहिल्या चेंडूपासून बॅकफुटला ढकललंय. पुरेपूर फायदा घेत असताना पॉवर प्लेचा बघा धावसंख्या जर विचार केला तर 47 धावसंख्येचा पाठलाग नक्कीच करतोय कौसा संघ. धावसंख्येत अफ्रिका 14. पहिलं षटक चालू आहे, P1चं षटक आहे. क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच मैदानात रंगलाय. कौसा विपक्ष माताडी प्रथम फलंदाजी केली. माताडी संघाने 47 धावसंख्येत फलकावर लावल्यात. पाठलाग चालू केलाय. पहिले 3 चेंडू नक्कीच फलंदाजाने आपल्या नावावर केले, तोच म्हणजे फलंदाज कल्पेशने. हा चेंडू देखील ऑफ केलाय, हा चेंडू देखील फेकून दिलाय. या चेंडूवर देखील येईल चौकार. बघा जर विचार केला वारंवार मोठे फटके आता मात्र प्रतिहल्ला चढवलाय. बघा तर बघा धन्यवाद डीजे. वारंवार धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या वेगाने वाढत चालली. आता मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय, तोच म्हणजे फलंदाज कल्पेशने. प्रत्येक चेंडू सीमारेच्या पार फेकण्याचं काम करतोय. आता मात्र दबाव प्रेशराईज दिसतोय गोलंदाज सार्थक. बघा 18 धावा नक्कीच धावा फलकार लागल्यात. अजून देखील उर्वरित पहिल्या षटकातील P1च्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्ट्राईक एंडला आहे कल्पेश. प्रत्येक चेंडूवर मोठा हल्ला, प्रत्येक चेंडूवर प्रति हल्ला केला जातोय. एक तो आर या पार. आता मात्र कौसा संघ देखील सांगतो की आम्ही देखील सामना सोडणार नाही, आम्हाला देखील या चषकावर नक्कीच नाव कोरायचं आहे, आम्हाला देखील मेगा फायनलमध्ये नक्कीच प्रवेश मिळवायचा आहे. पाचवा चेंडू रिव्हर्सचा फटका. नक्कीच चेंडूने बॅटचा संपर्क आता मात्र नीट दिसला नाहीये, पण हा देखील मिळून जाईल का? तर चेंडू नक्कीच अडवलाय. तिसरी जागा घेण्याचा प्रयत्न. 3 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. बघा सुंदर रनिंग विंडो विकेट. शेवटच्या चेंडूला नक्कीच चेंडू आत टाकण्याचं काम नक्कीच केलं, पण 3 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. 3 धावसंख्येत होईल भारत. धावसंख्येत आपल्याकडे 21 धावा झाल्यात. बघा 47 धावसंख्येचा पाठलाग करतात. काय फलंदाजी चालू आहे बघा. 21 धावा नक्कीच झालं. बघा मॅच बॉल देखील आलाय. शेवटचा चेंडू बाकी असेल. बघा आता स्ट्रायकेंडला ओमकार होता, ज्युनियर ओमकार होता. बघा आता षटक संपलंय. एक मोठं षटक नक्कीच संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्येत फलकावर 21 धावा नक्कीच लागल्या. पहिल्या षटकाला मोठं करण्याचं काम नक्कीच केलं दोन्ही फलंदाजांनी. बघा विचार केला तर क्वार्टर फायनलचा सामना मैदानात रंगलाय. यातून तो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये नक्कीच प्रवेश मिळेल आणि फाईट करेल तेच म्हणजे आकाशन संघासमोर. बघा आकाशन संघ देखील वाट बघतोय की कोणता संघ नक्कीच आमच्याशी फाईट करेल सेमीफायनलमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र राज पाटीलला प्राचारण केलं दुसऱ्या षटकासाठी. P1चं षटक थोडंसं महागडं षटक फेकलं. आता मात्र सार्थकने 21 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू नक्कीच निर्धाव फेकला. गोलंदाजी मार्कवर राज आलाय. स्ट्राईक एंडला कल्पेशचा जर विचार केला तर कल्पेशने ओके 21 धावा नक्कीच केल्यात. 3 चौकार आणि 1 षटकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज आहे. स्ट्राईक एंडला कल्पेश. पहिला चेंडू लॉफ केला. पहिला चेंडू फेकून दिलाय सीमारेच्या पार आणि हा देखील मिळेल चौकार.
सामन्यात त्यांनी 2 सुरेख झेल पकडले होते. त्या क्षेत्ररक्षकांना आता चुकी झाली आहे. दोन्ही धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्येत आपल्याकडे 25-27 धावा झाल्यात बघा. मात्र आवडा बटन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, कॅचची संधी आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप झाली की मॅच ड्रॉप झाली. झेल सोडलाय बघा, झेल सोडलाय. नक्कीच झेल जमिनीला दान केलंय बघा. 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्यात. बघा येणारे चेंडू 15 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावसंख्येची. बघा सामना पूर्णपणे झुकलाय, सामना पूर्णपणे खुल्ला केलाय. तोच म्हणजे कौसा संघाने वारंवार प्रतिहल्ले करतात गोलंदाजावर. कोणत्या गोलंदाजाला सेट होऊन देण्याचा मौका दिला नाही आतापर्यंत. आता मात्र सेन्सिबल बघा, फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडू दिशा देण्याचं काम होतं. ऑफ साईडला चेंडू नक्कीच ढकललाय कव्हर्स रिझनमध्ये. सुंदर सिंगल स्वरूपाची 1 धाव. बघा कुठेतरी आता मात्र संघर्ष करतात गोलंदाज. प्रत्येक चेंडूवर मोठे हल्ले, प्रत्येक चेंडूवर प्रतिहल्ला केला जातोय. षटकार असो चौकार असो, पहिल्या षटकाचा विचार करता 21 धावा खर्च केला सार्थकने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर 1 सिंगल स्वरूपाची 1 धाव. 30 धावा नक्कीच झाल्यात. अजून 17 धावांची गरज आहे. बघा अजून देखील विजयासाठी 17 धावांची गरज येते. मात्र स्ट्राईक रेटला ज्युनियर ओमकार असेल. बघा जर ओमकारचा विचार केला तर अजून देखील खातं ओपन नाही केले. 1 निर्धाव चेंडू नक्कीच केला शेवटच्या षटकामध्ये, तो स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज पाटील. लेट करण्याचा प्रयत्न, चेंडू फेकून दिलाय ऑन साईडला. पाठलाग करतात निलेश, पण त्यांच्या देखील अवाकाच्या बाहेर आणि हा देखील आलाय चौकार. मग आता मात्र विचार केला तर प्रत्येक चेंडू सीमारेषा फार फेकण्याचं काम दोन्ही फलंदाज करतात. चांगलं पार्टनरशिप. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव खेळला होता ज्युनियर ओमकारने, पण आता तर कमबॅक केलाय. पहिला चेंडू ऑन साईडला फेकून दिलाय. पाठलाग देखील सुरेख झाला होता, पण मात्र कुठेतरी कमी पडला निलेश आणि आलाय चौकार. हा चेंडू देखील लॉफ केलाय समोरच्या दिशेने. झेलची संधी, आता मात्र फलंदाज झालाय बाद. मैदान सोडावं लागते आता मात्र ज्युनियर ओमकारला. सुरेख झेल. बघा आता मात्र इक्वेशन 12 चेंडूने 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू थोडं स्पीडअप करायचं आहे बघा. 12 चेंडू 13 धावा. शेवटच्या चेंडूवर नक्कीच फलंदाज बाद झालाय ज्युनियर ओमकार. सुरेख झेल पकडलाय बघा. बघा गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रणव आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. बघा निलेश आलेत. इथून मात्र इक्वेशन 12 चेंडूने 13 धावांची गरज आहे. कोणत्या संघ नक्की सेमीफायनलमध्ये फाईट करायचं म्हणजे आकाश संघासमोर. बघा आकाश संघ देखील वाट बघतोय कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. एक संघ नक्की सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल आकर्षण संघाने. इथून मात्र ह्यातून जो विजय संघ असेल तो नक्की सेमीफायनलमध्ये फाईट करेल त्या आकर्षण संघासमोर. 12 चेंडूने 13 धावांची गरज आहे.
पहिला चेंडूवर चौकार आलाय. कव्हर सीझनमधून चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि आलाय चौकार. बघा 12 चेंडूने 13 धावांची गरज होती, पण आता मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू बघा शिरकाव करेल मॅचमध्ये माताडी संघ, पण इथून प्रत्येक मोठे फटके बॅकफुटला ढकलण्याचं देखील काम करावं लागेल. तेच म्हणजे कौसा संघाला. बघा पहिले 2 षटकं नक्कीच कौसा संघाच्या नावावर राहिलेत. हा चेंडू नक्कीच सोडून दिला. पंचांकडे देखील पाहिजे. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. बघा पंचांच्या दोन्ही हात समांतर पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. इष्टाची 1 धाव संख्यात वाढ होईल. इष्टाची 1 धाव. आता मात्र मोठा फटका लॉफ केलाय ऑन साईडला. झेलची संधी असेल का, तर फलंदाज झालाय बाद. एक मोठा मासा नक्कीच नवीन फलंदाज योगेश उर्फ बारक्या मैदानात गेले बघा कौसा संघाचा. अजून देखील 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक नवीन फलंदाज योगेश असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव. आता मात्र एक सुवर्ण संधी असेल प्रणवला. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पंचांकडे देखील अपील. इथे मात्र चुकी झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानात चालवला आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का, तर नाही. त्वरित नाकारलाय बघा योगेशने, त्वरित नाकारला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता योगेश आणि निलेश. तर मात्र स्ट्राईक केला असेल निलेशसाठी पहिला चेंडू. बघा विचार केला कोणत्या प्रकारचा चेंडू आतापर्यंत निलेश खेळला नाहीये. पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज प्रणवचा. बघा अजून देखील 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक नक्कीच मिळून दिला. एक गडी बाद केलाय. एक मोठा गाळा नक्कीच मासा गाळायला लागलाय बघा कल्पेशा स्वरूपात. मात्र फुलटा चेंडू पुन्हा एकदा कॅचची संधी. फलंदाज झालाय बाद. निलेशला देखील पहिल्या चेंडूवर बाद केलंय. 0वर नक्कीच बाद झाले निलेश. गरज बघा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. अभिजित आलेत बघा. 7 चेंडू आणि 7 धावा. इथून एक चेंडू लिगल चेंडू.
एक चांगला चेंडू फेकला तर कमबॅक करू शकतो म्हणजे माताडे संघ आणि इथून एक मोठा फटका या सामन्यामधून बाहेरचा रस्ता दाखवतो म्हणजे माताडे संघाला. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. अभिजित आलाय कौसा संघाचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव आता मात्र चांगली गोलंदाजी नक्कीच करतोय. आपल्या संघासाठी कमबॅक करण्याचा प्रयत्न माताडे संघ देखील करतोय. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पंचांकडे अपील. पंचांनी अपील देखील फेटाळली आणि षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाधानात धावसंख्या धावफलक एकूण झाली तीच म्हणजे 40 धावा झाल्यात बघा. अजून देखील विजयासाठी येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 7 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 7 धावा बघा. कमबॅक केले. तिसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक केले. गोलंदाजीचा विचार केला तर एक चौकार नक्कीच पहिल्या चेंडूवर आला होता. त्यानंतर कमबॅक केलं. 2 गडी बाद केले. 2 निर्धाव चेंडू फेकलेत. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे बघा. विकेटची बघा विजयासाठी 6 चेंडू देखील 6 धावांची विजय असेल बघा. 6 धावा देखील विजय होऊ शकतो. तोच म्हणजे कौसा संघ. बघा माताडी संघाचे 6 गडी बाद झालेत. कौसा संघाचे आत्तापर्यंत 3 गडी बाद झालेत. त्यामुळे 6 धावा देखील विजय मिळवून देऊ शकतो तो म्हणजे कौसा संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुष्पक आला आता मात्र. स्ट्रायकिंगला असेल योगेश उर्फ बारक्या कौसा संघाचा. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. कोणता संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये खेळेल फाईट करेल तर म्हणजे आकाशन संघासमोर. ओके पंच आपण लक्ष ठेवायचं. थोडं स्पीडअप करायचं आहे. अजून देखील एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानात रंगेल. कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. एक संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे आकाशन संघाने. यातून संघ जो विजय होईल तो नक्कीच आकाशन संघाची फाईट करेल. आता समीकरण मॅचचं समिरी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुष्पक. स्ट्रायकिंगला योगेश उर्फ बारक्या. पहिला चेंडू फेकून दिलाय. पहिला चेंडूवर आलाय षटकार. आकाशन संघ बघा यायचं त्वरित आपण. बघा आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. बघा सर्व खेळाडू आता मात्र क्लोज इनकाउंटर आणि धाव कंप्लीट होईल. काहीतरी मात्र धाव कंप्लीट झाली आहे आणि संघ देखील विजयी झालाय. मेगा फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये नक्कीच प्रवेश मिळवला. त्याच म्हणजे कौसा संघानं. त्यांचं देखील अभिनंदन. यस थँक्यू सो मच. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे. तर कल्पेश हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे. तर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. नुकताच त्यांचं आगमन झालं होतं. सन्माननीय शिवाजी गणू भोईर साहेब माझे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण अगोदर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि त्यांचा सन्मान पूर्ण टीमने तिकडे जायचे. साहेब तिथे समोर आपण यायचे. तिथेही सर्वांचा लगेचच सन्मान आपण करू. अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. अभिनंदन कल्पेश. अप्रतिम आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान्य माजी आमदार शिवाजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय. टॉस देखील साहेबांच्या शुभ हस्ते होईल आणि लगेचच पूर्ण टीम पडके पडायची आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचा. चला कॅप्टन
पण लगेच पूर्ण टीमने तिकडे जायचंय. सुंदर असा सन्मान चिन्ह आपण साहेबांना, दोन साहेबांना सन्मानित करू. आपण आलात, स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान चिन्ह घ्या. थँक्यू सो मच साहेब. आपली प्रमुख उपस्थिती पूर्ण फडकेपाडा संघ तिकडे उपस्थित आहे. मनापासून आभार. क्रिकेटवरती भरपूर असं प्रेम आहे साहेबांचं, त्याचकरिता पूर्ण मॅच एन्जॉय केली त्यांनी व्यासपीठावरनं. थँक्यू सो मच साहेब. आपण आलात, आपला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार.